धन्यवाद धन्यवाद. प्रयत्न केला पण तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. प्रयत्न चांगले होते पण ते निष्फळ ठरले. रुपवत तोडू शकलास नाही. तुझी भाषा आहे. तू रुपवत माझी तोडू शकलास नाही. तू रुपवली माझी तोडू शकलास नाही. तू काय बोवा करते एक लक्षात घ्या. मी जे काय बोलतो ना त्याच्या पलीकडे जाऊन वेगळ्या बाजूला कुठेतरी ती बारी नेतोय. मी 500 रुपयाचा विषय असं म्हटलाच नव्हतं. 500 रुपये मी तुला देतो. ह्या उन्मत्तपणा कोणाचा पैशाच्या बाबतीत. तू 14 मात्रा म्हणून मी तुला 500 रुपये देते. मी 500 रुपयाचा विषयच नाही म्हणून नाही. लक्षात घ्या माझा विषय म्हटलं. मी अगोदर सुरुवातीला सांगितलं की आपण आपला 13 मात्र घेऊया बुवा. ह्या तू जरा ऐकत जा. उन्मत्तपणा माझा नाही पैशाच्या बाबतीत. उन्मत्तपणा तुझा. पण तो छत्रपती शिवाजी महाराजांनी हाणून पाडल्याने खिशात हात घातला किती आहे तर 500ची नोट हातात गावतली म्हणून ती गावली 100ची. आणि मग चोरीचा तू माझ्यावर घातलंस असो. चोर तू हे चोर तुझे जो फकीर आहे ना होय ना त्याच्या खिशात गुंडू हात घाली नाही घालणार. बस विषय जमतो. हा येस. सन्माननीय शशी राणेबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय सचिन सावंत बावशी यांच्याकडून माझे जवळचे जरा फॅन आहेत. त्यांनी दशावतार प्रेमी आहेत त्यांच्याकडून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हल्ली जो मयूर गवळी यांनी लंगार घेतला तो लंगार घ्यायला त्यांनी विनंती केली आहे. परंतु तो जमणार नाही मला. कारण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तो दशावतारात लंगार घेतलेला आहे. तो जर चुकीचं झालं तर त्याचं ते यूट्यूबच्या माध्यमातून चुकीचं होतं. आणि जर चुकीचं झालं तर ते यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही टाकू पण नका ही माझी विनंती आहे. परंतु दुसरा लंगार 100% घेण्याचा मी प्रयत्न करतोय. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे कैलासवासी दिगंबर केसरकर यांच्या स्मरणार्थ चेतन केसरकर यूट्यूब चॅनल तुम्ही यांच्याकडून हे माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. वेडव आपलं हे डायरेक्ट आहे का नाही ना. घरी जाऊन एडिट करणार काहीतरी चुकीचं शब्द आडवं बिडवं शब्द राहावा नाही. त्याच्याबद्दल काय माका वाटत नाही. माका क्लेरिफिकेशन तेवढं गरज नाही. एखादा शब्द चुकून जर गेला असेल तर तो तेवढं कट करा. जाणार नाही. कारण मी सध्या भजनात एक माझी सरळ लेवल ठेवलेली आहे. त्या लेवलच्या खाली जाणार नाही. हो खुळं नाही. मूर्ख हे शब्द जाऊ द्या. लोके मूर्ख आहे हा शब्द माझ्या मुखातून जाऊ दे. त्याला बोलता येत नाही. त्या गजराच्या माध्यमातून गजर म्हटल्यानंतर 1-2 गाणी. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आणि नेहमी ज्या बाबासाहेबांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती सुद्धा मी नेहमी एखाद दुसरं गाणं म्हणतो. या दोघांचं एकत्र जे गाणं आहे ते मी गाणं घेण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी बुवाने सांगितलं की तुझ्यासाठी एक गाणं म्हणतो. आणि ते बुवाने गाणं म्हटलं ते मी पुनरावृत्ती त्याची करतोय बघा. तुझसे लागी है ऐसी लगन. वो क्या होता है मतलब सुन हिंदी जब गाना होता है ना तो लफ्ज़ों की ओर ज़्यादा ध्यान देना चाहिए. अपने जो लफ्ज़ निकलते हैं उसकी ऊपर ज़्यादा ध्यान देना मागते हैं. तू जरा शब्द हिंदीमध्ये वेगळे आणि मराठीतले वेगळे. तू गावठीसारखे गाणं म्हणता येतात. गावठी म्हणजे टाळ्यातले असतात ते काय तू तसा म्हणतोस. भीक मागल्यासारखे. जब तक काय का भीक मागल्यासारखे. अरे प्रेमान गाणं म्हटलं ना तर समोरच्या माणसाच्या जर हृदयापर्यंत पोचलं पाहिजे. तुझसे लागी है ऐसी लगन बिरह में जल रहा है मन. मैं अधूरा हूँ तेरे बिना जैसे दिल के बिना धड़कन. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा. जब तक सांसें चलेगी तुझको चाहूँगा. मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार.
मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार। बिना हमें जलना है मैं अधूरा तेरे बिना, जैसे दिल के बिना धड़कन जब तक साथे चलेगी तुझको चाहूँगा, जब तक साथे चलेगी तुझको चाहूँगा। मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार, मर भी गया तो भी तुझे करूँगा मैं प्यार। गोड मगाशी सांगितलं की घटोत्कच, मी हा विषय तर खरा घेतला नव्हता, परंतु तुम्हाला सांगायचं मायबाप प्रेक्षको, घटोत्कच हा साधा सुद्धा नव्हता. तो एवढा शूरवीर होता की त्या युद्धामध्ये ते का कर्णाक अमुक वस्त्राचा वापर करू लागलो त्या घटोत्कचासाठी. घट म्हणजे हत्तीचं शिर, घट म्हणजे हत्तीचं शिर आणि उत्कच म्हणजे केस नसलेला असा त्याचा विषय. तो घटोत्कच म्हणजे भीम गोवा. तो घटोत्कच कोणाचा मुलगा होता माहिती आहे काय तुला? हे अडाणी, हे अडाणी गोवा, तुला आजपासून नाव अडाणी ठेवतो मी, ली अडाणी बुवा. तो घटोत्कच कोणाचा? तो घटोत्कच शब्द तरी लिहू घेता का भाऊ? तो लिहू घेता का भाऊ? युयुत्सु शब्द लिहू. युयुत्सु तो कोणाचा मुलगा तुका माहिती आहे? युयुत्सु. अरे महाभारतातले त्या जे वीर आहेत त्यांची नावं सुद्धा तू लिहू शकत नाही. द्रोणाचार्य, दुर्योधन, ली बघू शब्द. परशुराम कशावर येतात फार माहिती आहे तुका? शाली कसले घालून फिरतं? कसली येते? काय येतं तुझ्यात? अरे शायनिंग मारतंय ती सगळी तुझ्यात धूळ येतात. 2-4 बारी तू असं काय करतो, असं काय करतो म्हणजे तू करूक लावतोस तसा. पण माका तुझी एक ठराविक लेवलच्या बाहेर तुझी इज्जत मी काढणार नाही, कारण माका तू परत होय असू द्या, नाही तर बारी बंद करशील, घराकडे बसशील तू. मी जर बारी नाही घेतले ना ह्याच्याबरोबर, लोक्याबरोबर देवगडातले लोक असतील आजूबाजूचे, मी जर ह्याच्याबरोबर बारी घेतले ना तर एका कुत्रो सुद्धा विचारतो नाही. कुत्रो लक्षात घ्या, कारण जेवढे बारी असत ते जास्तीत जास्त ह्याच्याबरोबर असत. कुत्रो लूट लागलेलो नाही, साधं कुत्रो. चल आली सिंधुदुर्गात मी सगळ्यांका कुत्र्यांका इंजेक्शन दिले, लूट सगळ्यांची काढून टाकलंय. आणि लूट काढण्याचं काम मागे आता तू काय माहिती आहे? गोचूड असत, गोचूड. गायच्या पाठीवर बसताना शरीरावर ती गोचूड असत. तिचं काम काय माहिती आहे? रक्त शोषण करणं, ह्या तिचं काम आहे. पण ती गायच्या घोटीवर जरी बसली, घोटी म्हणतो आपण, म्हणजे ओटीवर जरी बसली तरी तिका सू मारल्यानंतर जवळ काय मिळतं? त्याला दूध. दूध ती ओढू शकत नाही. तिचं कार्यक्रमच काय हा? रक्त ओढण्याचा. रक्त पिपासू. तो लोक रक्त पिपासू होतो, काय रक्त ओढतो. कोण रे कडे? कोण तो? मजेत मजेत. गुरु पथक आमचे मित्र आले तिथे, धन्यवाद. बुवा बघ ते ज्याका शोभता त्यांनी गुरुची यार ती फॅशन ना, ज्याका शोभता त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्यांनी युनिफॉर्म घालून तो सगळं फोटो सुद्धा फेसबुकवर टाकलेलं होतं. तुका करूया? हां चालेल. कसं राहूशी उभं सांग बघू. उभं कसं राहूशी सांग. काय लाज वाटतं सांगा? धाडकन उभं राहा गो. माका विचार तुझी बाहेर चालू असताना नाही उभं राहिलंय तर त्या हिंदुत्वाची नाव नाही सांगणार. शाल घालून ना छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपसूक जग येऊ गो. अरे लाज वाटतं काय तुका? मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं तू करशील का पेहराव घालते का? तो हो. कसं उभं राहशील तू? लगेच उभं राहावं कळतं. हे काय गणपत पाटील, हे गणपत पाटील आहे ते. हात तरी खाली काढ. गणपत आत्ता का भैया? ते गणपत पाटील आहे ते. हे काय ही स्टाईल पाहिजे? आता कोण मेलो? कर्मा मी कर्मानी मेलो. समय सूचकता गणपत पाटील. ठीक आहे, जरा लेवल आपण जरा
जरा मागा चिडवलंय माझ्या वाटतं देवा शपथ. आता तो काय लेवलला जातो तो बघा, काय लेवलला जाणार बघा. आता युट्यूबला ही भारी जाऊ द्या, हो जाऊ दे, उद्या जाऊ दे, उद्या लिहा गुंडू बुवाने कासारडे ब्रिज खाली लोके बुवाचा कांडाप काढला असं नाव तेव्हा 5,000च्या वरती व्ह्यूज जाणार एका दिवसात. नाही गेले ना तर मी सांगा तेवढं ना, फक्त असं लिहा ब्रिजच्या खाली कांडाप काढला असं लिहा. अरे नमस्कार साहेब. संतोष पारकर सन्माननीय उद्योजक इथे आलेले, आमच्या भजन मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दोन तराजे इथे गाजले, नुसता बॉम्बचा उपयोग नाही हो. मी परत सांगतो, माझा आवाज भला कमी असेल पण मी त्या लेवलपर्यंत स्वरा का लागतो बुवा. काय करू तो विषय नाही. तू त्याचे काय मात्रा सांगितलंस, समजा 10 सांगितलं, 12 सांगितलंस, काय 14, 13, 16 काय सांगितलंस, ते वाजवण्याची सुद्धा हिंमत आहे माझी, असं समजू नकोस. दोन तराजे इथे गाजले, दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर. दोन तराजे इथे गाजले, दोन तराजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक त्या उदार तळ्यावर. हा एक मिनिट, काय बुवा बोललं हे, ही मंडळी माझी रस्त्यावरची इकडची तिकडची, ह्याच्यातलं एका उठवलंय ना एका, तर तुझी इज्जत आहे तर ना सोडून ठेवती लागा. एक मिनिट थांब जरा. मायबाप प्रेक्षक यांनी काय बोललो, ही मंडळी माझं म्हणणार आहे तुझी ती माझी बारी आहे ना, या तुमच्या मंडळीतले लोक घेऊन भजन करण्याची माझी आता याच्यानंतर ताकद आहे. आज या ऑन रेकॉर्ड होऊन जाऊ दे, या मंडळीत मी सगळ्यांका बाजू करते, तबलजी राहू दे फक्त बस, माझे 2 तबलजी राहू दे. आणि लोके बोवाक जर हिंमत आता हे 2 मंडळीत फक्त तबलजी ठेव, सगळ्या मंडळीत 5 मिनिटापुरती बाजू कर, आज जरा वेगळा होऊन जाईल. तुका वाटत ते खिचे घेतरून मी ह्याचे म्हातारे कोण असतं त्यांना घेऊन जर नाही भजन केले ना तर गुंडू सावंत माझं नाव सांगणार नाही. आणि तू जर म्हणत असती ते इकडचे तिकडचे उचलून आणलं तर ह्याच्यातलं फक्त एका कुटवलंय, ह्याच्यातलं एका कुटवलंय तर तुका भजन करून व्हायचं थांबा नको. त्याने गायलेलं राग सुद्धा तू सांगू शकत नाही, इतकी तुझी ऐपत नाही तुझ्या माहितीसाठी. आणि या रागान बोलते या प्रेमान बोलते तुझ्या माहितीसाठी. त्यामुळे माझ्या मंडळीत बोलायचा तुझा अधिकार नाही. त्या मंडळीत मी देतोय जा काय देवता असं थोडक्या मोडक्या तुझ्यासारख्या नाही, लक्षात दिला. तुझ्या मंडळीत कधी बोलायचं माझा अधिकार नाही. त्यामुळे फालतूगिरी हे शब्द घ्या होते, ही फालतूगिरी भजनात लोके बुवा ह्याच्यानंतर करू नकोस, तुझ्या अंगाशी येईल ती. रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाला, रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांनी दलिताचा राजा महाडी घोषित केला, महाडी घोषित केला. दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला. शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. त्यात भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती.
माझी लेखनी भोवती निनादले दोघांच्या नावे निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर बोलत राजे इथे गाणे बोलत राजे इथे गाणे एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार गजराला सुरुवात करतो तत्पूर्वी ते राठोड्यात त्यांनी मी नेहमी ते गाणं म्हणतो त्यांच्यासाठी फक्त एक गाणं म्हणतो कारण त्यांनी मला 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. जनपद नगवडा कुंभार माडीचा कोडा जनपद नगवडा कुंभार माडीचा कोडा चंदक तंदे अजून एक गाणं अजून फेमस चालू आहे बघा. बांगड्याची माळ लिंबवानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखवा हे गाणं तू म्हणा ही ओळ तू पण म्हण आणि मी पण म्हणतो आणि म्हणस तू या गाण्याची ओळ तू पण म्हण आणि मी पण आणि म्हणस तू. मग पाणी काप तुझा कसा माहिती आहे जखम मांडी आहे आणि औषध शेंडी आहे. मी बोलते त्याच्याकडे ते तो विषय ना ते तो वेगळाच विषय काय करतो तो आता वेगळाच विषय मुद्दा दुसरीकडे वळवतो आणि आपलं भजन करतो कारण त्याचं एक ट्रॅक ठरलेलं त्या ट्रॅकच्या पलीकडे लोक जाऊ शकत नाही. बांगड्याची माळ मस्त भारी लावला था जो काही तुम्ही इफेक्ट दिलात ना क्या बात आहे सलाम. इको नाही हा इफेक्ट लोकी 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 पैर का तोहफा तेरा तोहफा तोहफा तोहफा. अरे कोणा पुढं करतो तू लोके लोके माहित होतं का गाणं लोके लोके लोके. बांगड्याची माळ लिंबवानी डोळ उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय नदीच्या काठाला लखवा पुत्र आला भेटीला लखवा पुत्र आला भेटीला लखवा बांगड्याची माळ लिंबवानी उभी हाय नदीच्या काठाला हो उभी हाय
बीजेचा कार्यक्रम तुकाराम बीज म्हणजे फाल्गुन शुद्ध द्वितीया, ज्या दिवशी तुकाराम महाराज सहदेव वैकुंठ गमन केलं तो दिवस म्हणजे तुकाराम बीजेचा कार्यक्रम. काल जो दापोलीत कार्यक्रम पाहिला तो तुकाराम बीज. त्या दिवशी तुकाराम महाराज आपल्याला सोडून वैकुंठात विष्णू नारायणाने तुकारामांसाठी पुष्पक विमान पाठवलं. त्या विमानातून सदैव वैकुंठात निघून गेले. तो कार्यक्रम तुकाराम बीजेचा लक्षात घ्या. आणि तुकाराम बीज केव्हा तर फाल्गुन शुद्ध प्रथमा म्हणजे आपल्या होळीचे दिवस ते म्हणजे धुलीवंदन. त्या धुलीवंदनाच्या काळात खरं तर तुकाराम महाराज म्हणजे गुप्त झाले. आणि जेव्हा रामेश्वर भट्टाच्या लक्षात आलं की तुकाराम महाराज या धामधुमीत कुठेतरी गुप्त झालेत म्हणून त्यांनी सगळीकडे चौकशी केलं. आणि तुकाराम म्हणजे प्रथमेच्या द्वितीयेला त्यांनी लोकांना सांगितलं की तुकाराम महाराज आपल्यातून वैकुंठ गमन करून निघून गेले. म्हणून आपण त्याला काय म्हणतो तुकाराम बीज म्हणजे द्वितीया, फाल्गुन द्वितीया तो दिवस आहे म्हणजे होळीचा दिवस. आणि त्या होळीच्या दिवसात बरीच गाणी आपल्याकडे सोंगाची येतात. काय म्हणतो त्याला खेळे येतात. खेळे आमच्याकडे त्यांना खेळे म्हणतो. तर खेळ्यांची चालच ती वेगळी असते. नेरूर सारख्या ठिकाणी एवढे जबरदस्त परवाच्या दिवशी कार्यक्रम झाले. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघा. नेरूर चव्हाटा लिंगेश्वरा त्या कलेश्वराकडे सुधीर कलिंगण यांचं गाव. ते खेळाचं एक गाणं बघा. देखतुनी बायको कशी नाचे राहिली कशी डोले राहिली कशी नाचे राहिली. देखतुनी बायको कशी नाचे राहिली कशी डोले राहिली कशी नाचे राहिली. गंगा जमुना धुऱ्या बहिणी गरवाली माशाने मारलाय धनका गपोला. देखतुनी बायको कशी नाचे राहिली कशी डोले राहिली कशी नाचे राहिली. आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मी तुझ्याला. आज बोल अरे गए हमको नहीं हरे तेरे मेरे चलते हाथ भी करे. ले 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 तेरे ले 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 तेरे वरना ही उठा कर जाएंगे. आई शपथ काय करतं जमणार नाही. बघ बघ कसं रवत करता रवत रे रवत. बरं तू सगळं आता रवत करतो प्लॅस्टिक बिस्टिक सगळं खातं रे. कसं काय करतं काय तर कागद बिगत सगळे जिरवण्याचा कसा काय जिरा सोडा का जिरा सोडा. त्याच्यामुळे तुझ्या इथे परिस्थिती तुका जर अन्न खातच तर पचणार नाही त्याचा कारण तर तू सगळं खातं एकत्र. तसं नको करूस. माझ्या समोर आहेस ना चांगलं चांगलं खायला शिक चांगलं चांगलं बोलायला शिक. 4 वर्षापूर्वी गुंडू सावंत काय होतो कोण व्हायचं धुतल्या तांदळाचं कोण हा. प्रत्येकाच्या काहीतरी बुडाखाली अंधार हा. पण त्याच्यातून आपल्याला बाहेर जायचं लक्षात ठेवा. त्याच्यातून पलीकडे जायचं ना. वाल्ल्याचा वाल्मिकी झाला तत्मंतर रामायण लिहिलं गेलं ना. वाल्ल्याचं वाल्मिकी झालं हे सगळ्यांच्या गोष्टी माहिती आहेत. कृष्ण कृष्ण देव त्या देवाचं अंत कसं झालं. मागच्या जन्माचा कपट कारस्थान केल्यान त्या जरा नावाच्या शिकाऱ्याने कृष्णाचं अंत केल्यान झोपवल्यान त्यांच्या अंगुठ्यावर पक्षाचं डोळं दिसलं ते का बाण मारले आणि कृष्ण अवतार तो शेवट झालो. त्यामुळे कृष्ण त्याच्यातून सुटलो नाही. आम्ही गेले तो. सकाळी एखाद्या तुम्ही रक्त दिलात ना संध्याकाळी तुमचा तो विचारतो मी तुका ओळखत नाही म्हणून. ह्या कलियुगात 19-20 म्हणजे थुकी लावल्याशिवाय जमणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते कलियुगात थूक लावल्याशिवाय जमणार ना. ह्या माझं वाक्य. तू काय थोडी थूक लावतो. तू सांगितलं मगाशी 51 मात्राचा मी काय घेतोय ताल घेतोय. घेतो तो सांग बघू. म्हणजे तू सुद्धा थूक लावतो ना.
तू सुद्धा चुकला होतं. मग ते तू सांग की 10 मात्राचा झपताल घेतला, 16 मात्राचा हा घेतला, 14 मात्राचा आडाताल घेतला, 15 मात्राची सवारी घेतली आणि ह्या सगळं एकत्र करून मी 51 मात्रा केलेत असं सांगते. तो काय नाव वेगळा का? आणि तू ज्या आता त्या 51 मात्राचं जर तू नाव सांगितलंस, मी आता ह्या घडीत भजन सोडतोय, मग तू नको ना ते फालतूपणा करूस. मग तू फालतूपणा करू नकोस. लोक्या धूर येतात, धूर तुझ्यात. पैसो म्हणजे सर्वस्व नाही. तू आतापर्यंत पैशावरच माजलंस. तुका वाटतं की मागे इतकं, तसं काय नाही तुझ्यासाठी. बघ वासुदेवाची ऐका वाणी. ही जुन्या गाण्यात तोड नाही, तोड नाही, लक्षात घ्या. नवीन गाणी लगेच जातात, पण जुनी गाणी हा क्या बात आहे. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम, दाम करी काम वेडा, दाम करी काम. वासुदेवाची ऐका वाणी. वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे. दाम करी काम मेरा, दाम करी काम, दाम करी काम मेरा, दाम करी काम, दाम करी काम मेरा, दाम करी काम. आता भजन चालू आहे. समजा कित्येक तरुण आजूबाजूला वाटते ते काय बोलले, गुंडू बुवानी लोके बुवा काय लेवलला भांडत, ह्याच्यात त्यांचा इंटरेस्ट आहे. आम्ही इकडे काय रामायण महाभारतातल्या गोष्टी त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नाही. ते शिराब गोडो काय एकामेकात बोलतं, दांडके घेऊन पिटाळतात का, अशी विषय. त्यामुळे या मोबाईलचं अतिरेक झालं. बरोबर ना, अतिरेक झालेला आहे. कारण प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल गरज आहे. कारण त्या माणसापर्यंत आपण डायरेक्ट पोचू शकतो, पण त्याचा अतिरेक नको व्हायला म्हणून म्हणतो बघा. काय सांगू देवा आता, राम नाही भजनात. आणि त्याका पूरक असं वातावरण ह्यो तयार करतात. त्याका पूरक त्या तरुणांच्या मताशी सहमत होऊन पूरक वातावरण ह्यो तयार करता. कारण तो सांगता राम आणि सीता म्हणजे भजन नाही. पूरक वातावरण ते का खत पाणी घालूचं काम कोण करता, लोक करता. म्हणजे भजनाची वाट कोण लावता, भजन नाही भजनाची, त्याच्या भजनाक नाही ठेवत. भजनाची वाट, परंपरेची वाट कोण लावता, लोक बुवा. म्हणून तुका सांगते बघ, काय सांगू देवा आता, लक्ष नाही भजनात. आणि या मोबाईलचं प्रस्त वाढलं ज्याच्या त्याच्या हातात. मोबाईलचं वाढलं ज्याच्या त्याच्या हातात. मोबाईलचं वाढलं ज्याच्या त्याच्या हातात. पबजीचा तो खेळ खेळली, रात्र रात्र जागवती, रात्र रात्र जागवती. पबजीचा तो, पबजीचा तो खेळ खेळती, रात्र रात्र जागवती. इंस्टाग्राम ऍप वरती मित्रमैत्रिणी जागवती. भजन कीर्तनाचा पाहिनाम, भजन कीर्तनाचा पाहिनाम. म्हणती राम नाही भजनात, म्हणती राम नाही भजनात. आणि मोबाईलचं प्रस्त वाढलं त्याच्या.
गजर घेतो आणि वेळेचं भांडण करून भजन करणार. कारण बुवांना सुद्धा आपले मुद्दे मांडायचे, मुद्दे मांडायला संधी मिळाली पाहिजे. परत ऑर्केस्ट्रा करायचं आहे, पण आज जरा फसफसला किती आहे, फरमाईशीले आहे, त्यामुळे तो मेलो आकार. आमका फरमाईशचा काही विषय नाही. जी 4-2 गाणी येतात ती माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचायची. येता येत असता नाही. पैसे कोणी दिले 50 रुपये, लोके बुवा लख पडला, काय हो लख पडला, लोके बुवा मंगलाष्टका, काय हो मंगलाष्टका, 20 रुपये काय. त्या दुसरं गाणं येतं, जब तक सासे 10 रुपये, जिथा था जिसके लिए, असं म्हण, जिथा था जिसके लिए. आज लय ते हे एक गोष्टी त्या का लागतं पारकर बुवा, जिथा था जिसके. तुम्ही ऐकायला घेता असं आडवं करा त्या का, लक्षात घ्या. माझी थेरी करायची तो सुरुवातीपासूनच गेलो. पियाळीत म्हणे काय माझी बारी केली, अरे आजच समोर त्यांना विचारा ना, आमका विचारायची गरज नाही. आमका माहिती आहे त्याचा आउटपुट काय निघणार आहे, आम्हाला माहिती आहे. आज रंगलाय सामना डबल बारीचा जोरात, शिवछत्रपतींच्या पवित्र पुण्यभूमीत. गजल जुना आहे, पण त्याची बांधणी ज्याने कोणी केली ते का सलाम. आम्ही दुसऱ्याच्या गाणं आपल्या नावावर म्हणजे पतत नाही. कोणी तुम्ही लिहून दिलात ना मुमेंट, ज्याने कोणी ह्याचा तसा नाही. कोणाकडून लिहून आणतो आणि म्हणतो ह्या गाण्याची रचना मी केली आहे. मी अरे काय मी केलेल्या गाण्याला पुस्तक जवळ लागत नाही. ते मी केलेलं असतं ना, स्वतः केलेल्या रचनेचं प्रेझेंटेशन करताना पुस्तकाची गरज लागत नाही. कुठे राहिला तुझा मी. कर्णाला पण मी झालेला की अर्जुनापेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी आपल्या कर्मान. तसं तू सुद्धा तुझ्या कर्मात मरतोस. आज रंगलाय सामना डबल बारीचा जोरात, शिवछत्रपतींच्या पवित्र पुण्यभूमीत. छत्रपतींच्या पवित्र पुण्यभूमीत आज रंगलाय सामना डबल बारीचा जोरात, शिवछत्रपतींच्या पवित्र पुण्यभूमी. अनंत काही नको. शिवछत्रपतींच्या पवित्र पुण्यभूमी. बघा भाविक जमले गर्दी करूनी भजनात, बघा भाविक जमले गर्दी करूनी भजनात. शिवछत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीत, शिवछत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीत, शिवछत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीत. सन्माननीय सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सतीश सावंत सर इथे आलेले शिवसेनेचे नेते, त्यांचं माझ्या भजन मंडळाच्या वतीने, आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने त्यांचं मनोमन अगदी स्वागत करतो आणि त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होत असे त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. शिवछत्रपतींच्या पावन
आज रंगलाय सामना डबलबाजीचा जोरात, आज रंगलाय सामना डबलबाजीचा जोरात, शिव छत्रपतींच्या पवित्र नुसता राम नको ओठात, राम हवा आपल्या हृदयात, राम नव्हता नवरत्नात, राम दिसला बजरंगात, बाबू सन्माननीय कणकवलीचे नगराध्यक्ष नगरसेवक सन्माननीय बाबू नाईक साहेब यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद. हो तोंडातून निघालं तर होऊ शकतं, तसं काही नाही विषय. नुसता राम नको ओठात, राम हवा आपल्या हृदयात, राम नव्हता नवरत्नात, राम दिसला बजरंगात, राम नुसता ओठात नको आपल्या हृदयात पाहिजे, लक्षात घ्या. कारण हनुमंत हा असा एक भक्त होता ज्याला त्याच्या आपण दास्य भक्ती म्हणतो, दास्य भक्ती. म्हणून कुठेही तुम्ही जा हनुमंताच्या देवळात किंवा जिथे जिथे हनुमंताची मूर्ती लावलेली असेल तिथे तुम्हाला प्रभुरामाचं मूर्ती किंवा फोटो दिसणार नाही, शक्यतो दिसणार नाही. जिथे हनुमंताचं देऊळ आहे तिथे प्रभुरामाची मूर्ती दिसणार नाही. परंतु जिथे जिथे प्रभुरामाचं मंदिर आहे तिथे मात्र 100% तुम्हाला हनुमंताची मूर्ती किंवा तो फोटो तुम्हाला 100% दिसेल. कारण तो हनुमंत म्हणतोय की मला प्रभुरामाच्या मूर्तीची गरज नाही, कारण तो माझ्या हृदयात आहे. कारण हे युद्ध संपलं, सीतामाईला घेऊन आले प्रभू राम. त्यावेळेस सीतामाई म्हणाले, हो ज्याने ज्याने तुम्हाला मदत केली त्यांना आपण त्यांचे ऋण व्यक्त करायचे आहोत. प्रभू रामाने त्या खारुताईची सुद्धा जिने सेतू बांधायला मदत केली तिच्या पाठीवर सुद्धा हात प्रेमाने फिरवला. म्हणून चांदीच्या पाठीवर बघा असे 3 ओरकडे असतात मोठे. आणि सगळ्यांना देऊन संपलं तेव्हा सीतामाई विचारते, हो ज्याने अहोरात्र तुमच्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, तुमच्यासाठी सगळं काम केलं, त्या हनुमंताला काय देताय तुम्ही? प्रभू राम म्हणाले, त्या हनुमंताने एवढे त्याचे ऋण आहेत की मी त्या हनुमंताला देण्यासारखं माझ्याकडे काय आता शिल्लक नाही. तेव्हा सीता मातेने जो हार टाकला नवरत्नांचा तो हनुमंताच्या गळ्यात जाऊन पडला आणि नवरत्नांचा हार तो बाजूला काढला त्याने आणि एक एक रत्न सीतामाता निघाली तेव्हा हनुमंताने ते एक रत्न काढून त्याच्यावरती दगड मारला. आवाज कसला झाला म्हणून सीतामातेने बघितलं, हनुमंताला विचारलं, अरे तू काय करतेस? तर म्हणाला, मी माझा राम शोधतोय, मी माझा राम शोधतोय. तुझ्या नवरत्नांची मला गरज नाही, माझा राम मला हवाय. मग तुझा नाव राम कुठे आहे? जळी स्थळी काष्टी पाषाणी माझा राम आहे. मग दाखव कुठे? स्वतःची छाती फाडून दाखवल्या की माझा हा प्रभुराम माझ्या इथे हृदयात आहे, लक्षात घ्या. आणि तोच हनुमंत, तो हनुमंताचा संबंध कुठे आला? हे रामायणात आला. परंतु तोच हनुमंत महाभारतामध्ये सुद्धा श्रीकृष्ण ज्याच्या रथाचा सारथी, अर्जुनाच्या रथाचा सारथी, त्या रथावरती जो ध्वज फडकत होता त्या ध्वजावरती सुद्धा हनुमंत विराजमान झालेला आहे. त्याचं कारणच मुळी वेगळं आहे आणि हे भजनाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो मी. हनुमंत रामायणामधला, परंतु महाभारताच्या त्या युद्धामध्ये तो काय करत होता? ज्यावेळेस अर्जुन अग्निकाष्ट करण्या निघाला आणि तो त्या समुद्राजवळ पोहोचला, त्याने बघितलं तर प्रभुरामाने सेतू बांधलेला होता, हनुमंत तिथे बाजूला होता. हनुमंताला शॉर्टकट मध्ये सांगतोय वेळेचं भान राखून, हनुमंताला त्या अर्जुनाने विचारलं, अरे तुझा राम एवढा धनुर्धारी असताना या दगडांचा सेतू कशात बांधले? माझ्यासारखं जर असतो रामाच्या जाग्यात तर सेतू मी बाणांचा बांधला असता. हनुमंताने सांगितलं, तुझी हिंमत असेल तर बाण,
सेतू बाणांचा अर्ध्या तासाच्या आतमध्ये जर तोडून नाही टाकलंय तर म्हणालो हनुमंत माझा नाव नाही. दोघांची पैज लागली आणि अर्जुनाने सांगितलं जर मी सेतू बांधला तो जर तू तोडला नाही तर मी अग्निकाष्ट करण्याला जाणार, अग्नीमध्ये प्रवेश करणार. क्षणाचाही विलंब न लावता बाण काढले, सपासप बाण त्या समुद्रामध्ये सोडले आणि क्षणार्धात बाणांचा सेतू तयार झाला. हनुमंत वाटत बघत होतो. हनुमंत इलो आणि त्या सेतूवरती थैथया नाचला आणि तो अर्जुनाने बांधलेला जो बाणांचा सेतू होता तो तोडून टाकला. ठरल्याप्रमाणे अर्जुन अग्निकाष्ट करण्या निघाला. तेवढ्यात अर्जुनाचा सारथी कोण? श्रीकृष्ण तेथे आला. तो म्हणाला अर्जुना कुठे निघाला? तर हनुमंत म्हणाला आमची पैज लागलेली होती आणि अर्जुन हरलो म्हणून मी आता अग्निकाष्ट करून निघालो. श्रीकृष्णाने डोकं लावले आणि श्रीकृष्ण म्हणालो अरे तुमची पैज लागली त्याला साक्ष कोणाची आहे? आणि पैज लागली तर साक्ष होईल, नाही तर का उपयोगाचं नाही. परत पैज लावा म्हणालो. श्रीकृष्णाचा डोक्याचा परत पैज लावा. परत पैज लावली. अर्जुनाने सेतू बांधला आणि हनुमंत त्याच्यावरती नाचायला लागला. सेतू असा डळमळायला लागला. त्यावेळी क्षणार्धात श्रीकृष्णाच्या लक्षात आलं. श्रीकृष्णाने आपल्या हात सुदर्शन चक्र त्या सेतूखाली ठेवला आणि सेतू मोडाक नाही. म्हणजे इथे हनुमंत हरलो. तेव्हा हनुमंतात सांगितले या त्रेतायुगात प्रभू रामाचा तू भक्त आहेस. आता येणाऱ्या द्वापार युगात श्रीकृष्ण मी अर्जुनाच्या रथाचा सारथी होईल आणि त्यावेळेस त्याच्या ध्वजावरती हनुमंता तू विराजमान व्हायचं आहे. हे गोष्टी कोण सांगू शकत नाही. लक्षात घ्या. तो मगाशी सांगतो घटोचकत हे लोके जाऊ शकतोस. तुका देवाधिकाचा काय झोप येतं त्याचं कारण तुका बरा ऐकण्याची सवय नाही झालेली. तुझी सवय ती आहे. तुझा कसा शबय म्हणजे तुका काय माहिती आहे? शबय हे तो अर्थ सांग. शबय तो अर्थ सांग. शबय आता होळी चालू ना. हो काय आईनाचे बाईना घेतल्या वाचून जायना. शबय हे तो अर्थ सांग. तुझं जाऊ दे सोडा रे विषय. याच्याकडनं काय अपेक्षा करू नका. आपण पुढे जाऊया. रामन होता रवनाथ राम दिसला बजरंगात. रंगला सामनाट बलबारीचा जोरात. रंगलाय सामना बलबारीचा जोरात. शिवछत्रपतीचा पवित्र जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली फजिती. लिंग घेऊन चालला हाती उभे वाटे महागणपती. जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली फजिती. लिंग घेऊन चालला हाती उभे वाटे महागणपती. कारण रावणाला अहंकार होता परंतु रावणासारखा दुसरा भक्त नाही. शिवभक्त एवढा होता की त्या शिवाची एवढी भक्ती केली की त्याने आत्मलिंगाची स्थापना म्हणजे मागून घेतलं आणि शंकर महादेवाने ते दिलं. लक्षात घ्या. महादेव आपण कोण म्हणतो आपण शंकर महादेव त्याने दिलं. परंतु गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेऊन त्याला ते परत देणं भाग पडलं. त्या रावणात 10 तोंडा होती. 10 तोंडा. एक वेळ तर अशी आली की त्या रावणानं 10,000 वर्ष त्या ब्रह्मदेवाचं काय केलं? तपश्चर्या केली. 10,000 वर्ष ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. 1,000 वर्ष झाला का आपला स्वतःचा एक शीर कापी आणि ब्रह्मदेवाच्या चरणी लीन करी. अशी 9 कापल्या 9,000 आणि 10व्या शीर कापणार तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झालो आणि ब्रह्मदेवान सांगले त्या 10 तोंडाची तुका गरज आ. त्या 10 तोंडाची गरज आ. तसो विषय आहे. सगळेच विजय परब बुवांचे चेले आहेत ना. पण ह्यो एक पॉइंट आपल्याला होतो ना. बरेच चेले
संतोषकारांनी तर आम्ही त्यांचे सामने बघून द्यायचो बुवा, तेवढी बतावण्यात त्यांची ताकद होती. बारी म्हटल्यानंतर बतावली पाहिजे ना, कारण नावच मुळे असं आहे डबल बारी. डबल बारी. मग ते बघ तुझा संगीत भजन झालं, तुका तर इतक्या तर बतावणी करू देत नाही, उद्यापासून तू तंबुरा लावून बस संगीत भजन कर, एखाद्या स्पर्धेत भाग घे. आणि ह्याला काय स्पर्धेत भाग घेतला नाही का बंद केलं ना. परशुराम बुवा एका स्पर्धेत होते, थ्रियाची त्यांनी नाट मोडल्याने चाल तू स्पर्धेच्या लायकीतो नाही, तेव्हापासून स्पर्धेत भाग घेऊन बंद केले. का तुमका माहिती आहे भुतूरला, या भुतूरला मी कधी सांगत नाही की ते जाऊ दे. म्हणजे माका काय तुझे काय हिस्ट्री 4 वर्षापूर्वी तू कसं होतंस तर 10 वर्षापूर्वी तुझी काय परिस्थिती मी सांगू शकते. पण आपलं काय देणं घेणं, तुमका जमलेलं का ह्याच्याशी काय देणं घेणं नाही. तुम्ही आजच्या घडीला वास्तवात जगायला शिका. भूतकाळात 100% हवाय भूतकाळ, भविष्याकडे बघून चाला होईल. मी आज दिवसभर मर मेलोय आणि 100 रुपये कमवलोय. कशात कमवलोय? उद्या जगतलं या आशेवर कमवलोय ना. उद्या मी जगणार या आशेवर तुम्ही कमाई करतोय ना आजची, बरोबर ना. आजची तुम्ही बरोबर ना, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा हा कार्यक्रम करताय, ही साधी गोष्ट नाही. कारण जर अशी किती मंडळं बंद पडलीत ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर पावतं फाडून जमवायचे, इंदभूतूत केलेले का पुढच्या वर्षी बघ. पण हे मंडळ एवढं वर्ष चालल्याने दोघांचं कॉम्बिनेशन आहे. दोन्ही मंडळ एकत्र, मग चिपळूणात तो पूर येऊ दे, नाही तर महाडाक अजून काहीतरी ते पूल जाऊ दे. मग तिथे धावून जाण्याची ताकद, ती वेळ देण्याची ताकद या राजकारणी तुमच्या लोकांमध्ये आहात. म्हणून आम्ही तुम्हाला कुठेतरी सलाम करतो ना. म्हणजे तुम्ही वेळ देता ना. स्वतःचा स्वार्थ कोण नाही बघी. श्रीकृष्णान स्वतःचा स्वार्थ बघल्यान, कर्णान बघल्यान, रामान बघल्यान, कोणी नाही बघू का. मग आम्ही त्याच्यातले आम्ही खिसून छान येईल. मी तर माझा इथे भजन करतोय तो 600 रुपये मागा गावाने, माझी पण इच्छा आहे ना. माझ्या पण घराकडे कोणतरी वाट बघणार ह्या. तू असं सांग ना, मला बक्षीस देऊ नका, बघूया तुझं किती चालत असतो बघूया. आता सो शाखा आवडं झालो होतो किती तो आवडे घट्टा ह्याका 400 मिळाले तर माका तुझ्या 300 तरी गावाने. अरे बुवा काय नाही, एक लक्षात घे, कोण नाही पूर्वीपासून देव पण असेच होते आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही जातो. चुकला का? आम्ही पण काय देव कमी असो की काय? शशी राणे बरोबर आहे ना. 100 रुपये मी कमवला आहे दिवसभर, किती आहे उद्याचा दिवस मागा जगतो. आता एखादी माणसं बघा आयुष्यभर पैसो साठवून ठेवतो. एकच झिला असतो समजा, दिवसात लाखो रुपये त्या बाबाची कमाई आहे, एकच झिला. पण तू आउटसाईड का त्या लाख रुपयाचा उपयोग काय झाला? संध्याकाळी उडवतो नको, वापस म्हणतो काय उपयोग नाही, बरोबर. आता दुसरी बाजू घ्या, 1 लाख रुपये बाप कमवतात, पण त्याचा मुलगा तो एवढं कर्तृत्व हा की 1.5 लाख रुपये कमवतात. बापाशीन कमवलेल्या 1 लाखाची त्या किंमत हा. तो म्हणतो नाही माझ्यात तेवढी हिंमत आहे, बरोबर. मग ती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जी शिकवत, काय चुकता काय संतोष भोगले साहेब? नाही चुकत. आपण तुम्ही हे स्वतःचं जे काही निर्माण केलंय ते तुम्ही शून्यातून निर्माण केलंय. काही लोक आयत्या जीवावर असतात. म्हणजे आता ह्याच्या वडिलांनी 500 कलमा लावले, लोक आणता माझी 500, तसं नाही आणता. तू फक्त फवारणीच करतोय. तू अरे भर पावसात फवारणी करणार उभं आहे हो. त्या दिवशी पाऊस पडवतो, तुम्ही एवढा करता का? तुम्हाला फवारणी अरे काय फुलं काय पाऊस पडता कुठं जाते औषध भर पावसात. म्हणून छत्रपती महाराज शिवाजी महाराज जे यौवन मुसलमान जातीचे लोक असले तरी छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांचा विश्वास होता. शाहिस्तेखानाने छत्रपती शिवाजी महाराजांची बोटं तोडली, क्षणार्धात विजय सदकाराने चौंकून गेला. आणि त्या भानगडीत शाहिस्तेखानाची बहीण, तिची मुलगी छोटी, ती गायब झाली. शिवाजी महाराजांची बोटं कापली. शिवाजी हा बरोबर होऊ शकतं, माणूस आहे, चूक होऊ शकते. पण मी काय सांगतोय हा विषय तुमच्या पुढे. आता हे कोण सांगतो तू असा केलं, तू दुसरं सांग. माझ्या चिडू नकोस. बघ एक भरकाट मी भरकट होते, पण लोक पिन ड्रॉप सायलेन्स नाही ऐकतात. कारण काय माहिती आहे, सावंत साहेब थांबले, त्यांना माहिती आहे ह्यो काहीतरी गुंडो हडेचा तरी जागा तरी लोकांना टाइमपास करतो. हे लोक काय नाही, हे नुसते शायनिंग आहे, छाती नुसते शायनिंग. कोण नाही जाऊ नको जाऊ दे बुवा, मजा पाहिजे ना.
तुम्ही जाऊ नका, देवा शपथ. उपाशी झालं तरी 11 वाजेपर्यंत राहा. पण हो गजरातून लय काय काय देतो तो देणार आहे. आज तुम्हाला देणार आहे. आज तो घेणार नाही, आज तो देणार आहे तुम्हाला. करा ना, करा नक्कीच. अरे सत्कारा केलाच पाहिजे. म्हणून काय सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्याची निर्मिती कशाच्या जीवावर केली. स्वातंत्र्याच्या काळात अख्खाच्या पठारावर तुम्ही जर तुमचा घोडा उधळला असता ना, तर आम्ही आमचं काळी तुमच्या घोड्याच्या टापाखाली अंतरलं असतं. मग हे राजे लोक जर इथे आले तर तुम्ही त्यांचे ऋण व्यक्त करायचं मंडळाचं कामच आहे ना, त्यांना पुष्पगुच्छ देऊ. म्हणून तर सावंतसाहेब सलाम करतो तुम्हाला. कानडे बुवा किंवा बारकर पण आम्ही सलाम करतो. तुमच्या जीवावर आम्ही असो हो. नेत्रा शरद वांगणकर या भगिनीकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. एक कडू कमी करतो वेळेत आणि जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली पटीती. लिंग घेऊन चालला, लिंग घेऊन चालला हाती. उभे वाटेत महागणपती, उभे वाटेत महागणपती, उभे वाटेत महागणपती. जशी गर्वाने होते माती तशी रावणाची झाली पटीती. फक्त एक विषय सांगतोय. आता आम्हा दोन मुलांचा सत्कार करताना खूप सूत्रसंचालन छान केलं त्याने. आणि त्यांनी सांगितलं की अध्यात्माचे गाढे अभ्यासक, असं माझं म्हणजे हे ओव्हरऑल मायबाप प्रेक्षकांचं मत असतं. हां तेच सांगतो, बरोबर आहे. खूप छान समालोचन करतात. त्यांच्या त्या अंदाजाने त्यांनी सांगितलं माझे कार्यक्रम. पण आता हे चिडतो ह्याच्याकडे अध्यात्म काय नाही, बरोबर ना. आणि त्यांनी त्याचं सांगताना काय सांगल्यानी की खूप छान सांगितलं. पंचमच्या पलीकडे आवाज जातो आणि ते मला पण मान्य आहे. अच्छा आम्ही पंचमपर्यंत पोचत नाही का? पंचमपर्यंत नाही पोचत बारकर काल माहिती आहे ना तुमचा. बरोबर. पण त्याच्या पलीकडे त्याचा आवाज आहे. पण त्याचा काय उपयोग हा का? माणसाचा स्वभाव चांगला होय, एक लक्षात घ्या. तर त्या स्वभावाचा उपयोग. आता रूप समजा कोकिळेक दिलेलो आहे, कोकिळेचा आवाज तिच्या पलीकडे कोणाचा नाही. गाणं कोकिळा मुंजीला संबोधलं गेलं ते लता मंगेशकर ताई, बरोबर ना. त्यानं उपमा कोणाची दिला? कोकिळेच्या, कोकिळेला. पण परमेश्वरानं काय केले? रूप म्हणजे आवाज दिला कोकिळेला, कंठ दिला कोकिळेला, पण तिचं रूप काढून घेतलं. म्हणजे याकडे एक गोष्ट तिची कमी केली, नाही तर ती कोकिळ हाता गावला नसती. कंठ दिला कोकिळेला पण तिचं रूप काढून घेतलं. रूप दिलं कोणा? मोरा. रूप दिलं मोराला पण तिची इच्छा काढून घेतली. रूप दिलं मोराला पण त्याची इच्छा काढून घेतली. इच्छा दिली कोणा? मानवाक. इच्छा दिली मानवाक. मी ह्या करतलोय, मी ता करतलोय, पण त्याचा संतोष काढून घेतलं. म्हणजे आनंद ते का मिळत नाही कधी, त्याचा संतोष काढून घेतला. संतोष दिला साधू संतांना. संतोष साधू संतांना दिलं परमेश्वरान, पण त्यांचं काय घेतलंय? संसार काढून घेतलं. आणि संसार दिलो चालवक देवादिकांना, पण त्यांचं मोक्ष काढून घेतलं. म्हणून परमेश्वरानं असं परिपूर्ण असं हो कोणाकच बनवलेलं नाही. माझा आवाज पंचमच्या बाहेर, मी लय बोलणारो शानो. उद्या मेल्यानंतर स्वतःच झील कांडा मारतो पेटवतो. ह्या प्रत्येकाने लक्षात ठेवता. गजराती सांगता करतोय. रंगलाय सामना बलबारीचा जोरात, शिवछत्रपती हरिबोल. छत्रपतीच्या पवित्र
तू छत्रपतीच्या पवित्र पुण्यात